अच्छा. तर छान समाधान आहे का मस्त, तुम्ही या मस्त. जेवणाबद्दल? एक इथलं नंबर. सर्व्हिस कसं वाटलं तुम्हाला? सर्व्हिस पण चांगली आहे. मॅडम तुमचं काय मत आहे? काय नाही, खूप छान आहे जेवण, मस्त आहे एकदम. मस्त आहे. घरी बसून जेवण्यासारखं वाटायला अच्छा. हो ना. हो, हो. टेस्ट कशी वाटली एक तुम्हाला? नंबर आहे taste. एक नंबर. समाधानात का तुम्ही इथलं खाल्ले? हो हो, आहे. एक नंबर. सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला छान पण? आहे सर्विस छान आहे, छान. बैठक तुम्हाला भारतीय बैठक पण भारी वाटतं का? हो, छान आहे. भारतीय बैठकच छान वाटते आम्हाला इथं. हो ना. नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पटेल या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण सोलापुरातील देगाव रस्ता, देगाव जायचं जो रस्ता आहे आज तुम्हाला दाखवतो. तर त्या रस्त्यावरती एक नंबर अतिउत्तम आणि अति दर्जेदार असलेलं जेवणाचं हॉटेल म्हणजे माय चॉईस या हॉटेलमध्ये आज आपण व्हिजिट देणार आहेत. आणि ह्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक हॉटेलमध्ये बघितलं असेल की किचन एकच असतो, व्हेज आणि नॉनव्हेजचं किचन एकच असतो, पण त्यांचे भांडे जे बनवायचे असतात व्हेज नॉनव्हेज ते वेगळे असतात. पण इथं असं नाही आहे मित्रांनो. तर इथं या ठिकाणी असं आहे की व्हेजचं किचन वेगळं आहे आणि नॉनव्हेजचं किचन सेट वेगळं आहे. हे असे दोन किचन वेगवेगळे आहेत. आणि या इथलं स्पेशलिस्ट नॉनव्हेजमध्ये स्पेशलिस्ट असं आहे की खेकडा थाली हे नॉनव्हेजमध्ये स्पेशलिस्ट आहे आणि व्हेजमध्ये बजरंग थाली स्पेशलिस्ट आहे. तर हे दोन्ही स्पेशल थाली आपण बघणार आहेत. आणि तुम्हाला भारतीय बैठक सेट इथं बसायला भेटणार आहे आणि फॅमिलीसाठी पण वेगळं सेपरेट आहे. ह्या सगळ्या गोष्टी या हॉटेलमध्ये सगळे सोयीस्कर असलेला हा हॉटेल आहे. तर या हॉटेलचं तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे आणि या हॉटेलचं ओनरशिप आपण थोडंसं बोलणं करूयात. तर त्यात आता आपण आज जाऊन पूर्ण हॉटेलचं कसं असेल त्याचं पूर्ण व्ह्यू बघून घेऊयात. चला तर मग आपण आज जाऊयात. तर मित्रांनो, आता आपण हॉटेलमध्ये आलेलो आहेत. हॉटेलमध्ये येताच मित्रांनो तुम्हाला साईडला पहिला हॉल दिसेल, ते पूर्ण वेस्टर्नच्या पद्धतीनं बनवलेलं आहे. पूर्ण वेस्टर्न बैठक असलेलं स्टाईल आहे. टेबल खुर्च्या वगैरे तुम्हाला थोडं दाखवतो आतून. तर आता आपण बघूयात, ह्या साईडला सेक्शन आहे, भारतीय बैठकीचं सेक्शन आहे. पूर्णपणे तुम्ही इथं बघू शकता, पूर्णपणे भारतीय बैठकीचं सेक्शन आहे. तर मित्रांनो, इथे काही कस्टमर आहेत, त्यांच्यासोबत आपण थोडेसे बोलणं करूया. त्यांच्याकडनं कसं उत्तर येणार आहे, इथले टेस्ट कसं असणार आहे आणि इथले सर्व्हिस कसं असणार आहे, ह्या गोष्टीचं त्यांना विचारून घेऊयात. तर आता बघू सर, इथलं टेस्ट तुम्हाला जेवणाची कशी वाटली? जेवण एक नंबर क्वालिटी आहे. बर. अगदी घरात जसं जेवतो तसंच फील व्हायला लागलं इथं. बर. आणि तर समाधान आहे का तुम्ही या मस्त. जेवणाबद्दल? इथलं सर्व्हिस कसं वाटलं तुम्हाला? सर्व्हिस पण चांगली आहे. मॅडम तुमचं काय मत आहे?
काय नाही, खूप छान आहे जेवण, मस्त आहे. मस्त आहे. घरी बसून जेवण्यासारखं वाटायला अच्छा, हाताचं स्वतःच हाताचं वेगळं आज दुसऱ्याच्या हातून खाल्ल्यासारखं वाटू लागलं. वाटायला लागलं. हो ना? वाटायला लागलं. हो. टेस्ट कशी वाटली एक तुम्हाला? नंबर आहे ते. एक नंबर. समाधान आहेत का तुम्ही इथलं खाल्ले? हो हो, आहे. एक नंबर सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? छान आहे सर्व. छान आहे, छान. बैठक तुम्हाला भारतीय बैठक पण भारी वाटतं का? हो, छान. भारतीय बैठकच छान वाटते आम्हाला इकडे. हो ना, कारण बाजूला वेस्टर्न स्टाईल असलेलं हा. बैठक पण आहे, नाही, पण तुम्ही इकडलं भारतीय बैठक ही चॉईस केलं. बैठक व्यवस्था आम्हाला खूप छान वाटली म्हणून आम्ही इथे येऊन बसतो. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. तर आपल्या इथले आपण किचन बघूयात. पहिल्यांदा बघूयात व्हेज किचन. या इकडं. तर आता हे पूर्ण व्हेज किचन आहे, पूर्ण प्रॉपर सेपरेट, पूर्ण व्हेज. ह्या व्हेज किचन झाल्यानंतर आता आपण जाऊयात नॉन व्हेज किचनला. चला. तर आता हे पूर्ण नॉनव्हेज किचन आहे मित्रांनो, पूर्णपणे नॉनव्हेज किचन आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता इथं आपल्याला खेकड्याची कटिंग चालू आहे. खेकड्याची कटिंग चालू आहे, खेकडा खाली चालू आहे, आपण ऑर्डर दिलेला आहे. ठीक आहे, तर हे बघू शकता तुम्ही. पूर्णपणे हायजेनिक आहे मित्रांनो, पूर्णपणे हायजेनिक असलेलं तुम्ही बघू शकता. किचन पण किती स्वच्छ आहे. जे आता इथं खेकड्याची भाजी ऑर्डर असल्यामुळे ना खेकड्याचे काम चालू आहे. तर खेकड्याबद्दल थोडी माहिती देईल. हा सर. आमचा माय चॉईस चा स्पेशल खेकडा आहे आणि आपण पाहताय की हे किती मोठे खेकडे आहेत. ही नांगी पहा खेकड्याची, की अशा क्वालिटीचा खेकडा त्या नांगीमध्ये. आणि बऱ्याच लोकांना खेकड्याचं आयुर्वेदिक महत्व माहीत नाहीये. खेकडा एकमेव असा प्राणी आहे की ज्याचं पांढरं रक्त आहे आणि याच्यातील जे नांग्यांमधला जो गर असतो तो गर खायचा असतो. आणि हा जे पोटाकडचा भाग आहे तो यामध्ये सगळ्यात उपयुक्त असतो. की बाबा हा उसाची चुलटी आपण जसं खातो, आता तुम्ही पाहताय बघा की तसं यातला रस चुकून खायचा असतो. आणि उसाची चुलटी आपण जसं टाकून देतो, आपण तो टाकून द्यायचा. आणि हे जे चरबी आहे, हे 5 किलो खेकड्यामध्ये फक्त एवढीच चरबी निघते खेकड्याची. तुम्ही म्हणत असाल खेकड्याला चरबी असते का, तर असते, पण 5 किलो खेकड्यामध्ये एवढी चरबी निघते. त्यात प्रोटीन आणि विटॅमिनचं सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात हे होतं. माणसाचे गुडघे, कंबर याच्यासाठी खेकडा हा अगदी शरीराला आयुर्वेदिक म्हणलं तरी चालेल, की बाबा हा पौष्टिक आहे खेकडा. आणि त्याच्यामुळे मांसाहारी शब्द आयुर्वेदिक येत नसला तरी आपल्या गावठी भाषेमध्ये हा सगळ्यात सोयीनिशी, ज्याला गुडघे, कमरेच्या बोटाचा, कॅल्शियमचा प्रॉब्लेम आहे, अशा लोकांसाठी खेकडा आवर्जून खावा. एक महिन्यातून 3दा खेकडा खावा तुम्ही. आणि मग मला सांगा की बाबा खेकड्यामुळे माझे हात पाय गोळे दुखणे वगैरे हे सगळं आपोआप थांबले का नाही. म्हणून मी हे खेकडा हा करायला कसा अवघड आहे का, तर खेकडा लोक का करत नाहीत, तर याचं जे धुणं आहे, याच्यावरचं कवच काढणं आहे, नांग्या वेगळं काढणं आहे, नांग्याची पिष्ट करणं आहे. आणि प्रॉपर खेकडा बऱ्याच लोकांना जमत नसल्यामुळं बऱ्याच हॉटेलवाले ह्याचं खेकडा ठेवत नाहीत. आणि आम्ही लोकांसाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी आवर्जून खेकडा ठेवतो आणि आम्हाला तसा रिस्पॉन्स पण आहे. मी तुम्हाला खेकडा कसा करायचा आहे थोड्या वेळात दाखवतो. आपण नांग्या वेगळ्या केलेल्या आहेत, त्याचं पोट वेगळं केलं, त्यातली चरबी वेगळी केलेली आहे. त्याच्यावरचे जे कवच आहे ते बाजूला काढून आपण सगळा साफ केलेला खेकडा आहे. आता आपण करून घेऊ. मित्रांनो, आपल्याला खेकडा कसं बनवतात ह्याची पद्धत आज शिकवणार आहे ना, आपण ते पण बघूया. नमस्कार. आपण खेकडा कसा बनवायचा हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की बाबा खेकडा आम्हाला बनवता येत नाही, साफ करता येत नाही. आता हे सगळे आम्हाला खेकड्याची खायची- पद्धत हा. आहे, हे सगळे मसाले त्या खेकड्यासाठी वापरण्यात येणार आहे का? हो. अच्छा. आता आपण तुम्ही पाहताय की बाबा आपला ग्रीन खेकड्याची मागणी आहे. की ग्रीन खेकडा, तुम्ही ग्रीन मटन खाल्ला असेल, ग्रीन चिकन खाल्ला असेल, पण आपल्याकडे ग्रीन खेकडा अच्छा. हा सध्याला फार चालत आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याची तयारी केली आहे. मग मी तुम्हाला खेकडा कसा साफ करायचा हे दाखवलं होतं. आता ग्रीन खेकडा कसं बनवायचा, आपण थोडं तेल घेतलंय. ऍक्च्युली खेकड्याला तेल असतं आणि तेल सुटतं, त्याच्यामुळे खेकड्याला तेल फार प्रमाण कम घ्यायचं. आता आपण जे हे घेतोय, ह्यात अद्रक, कोथिंबीर, हे सगळं जे रेग्युलर मसाले आहेत तेच आपण पारंपरिक पद्धतीने घालतोय. घालणार आहे. आता आपण पहिल्यांदा आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा हिरवी मिरचीचा ठेचा पहिल्यांदा हिरवी फ्राय मिरची करून ठेचा घेतोय. त्याला फ्राय करून घेणार आहे.
त्याच्यानंतर ना अद्रक पेस्ट, अद्रक पेस्ट, लसूण पेस्ट, लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि पुदिना याचे एकत्रित मिश्रण आहे ते. अच्छा हा, मिश्रण ते- आहे. सगळं एकत्र फ्राय करून घ्यायचं आहे. हा एकत्र व्यवस्थित फ्राय फ्राय करायचं, करून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून आपल्याला किचन मध्ये असल्यामुळे मला थोडस काम खूप येऊ लागलंय समोर. त्यानंतर थोडं मीठ टाकतो आपण, अच्छा त्यात मीठ ऍड करायचंय, मसाले टाकायला थोडे मसाले. हे आपले घरचे मसाले आहेत हा, का आपले? घरचे. घरचे मसाले. ते धना पावडर आहे, हे धना पावडर घरचे. हे जिरे पेस्ट घरातच करतो आपण. अच्छा हा, आणि हे भाजत असताना व्यवस्थित फ्राय करून घ्या. हा हे खेकड्याचं सूप आहे. सूप. अच्छा हा, की आता बाबा सूप पण यातच ऍड करायचं. हा, खेकडा आपण जसं मटणाचं सूप तयार करतो हा तसं खेकड्याचं पण सूप तयार होतं. ओके. तर सूप मध्येच हे करायचं आता सध्या. हा, की हे मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर सूप ऍड करायचं. हा, आता हे बटर आहे. बटर. अच्छा हा, हे दही आहे, दही. हे टमाटा आहे, कांदा अच्छा. पेस्ट आहे. आता हे थोडं थोडं वरण आता काय ऍड केलं तुम्ही? टोमॅटो. हा, टोमॅटो टाकलेला आहे. उगी आता- थोडा हलका कांदा, जास्त टाकायचा नाही. हे कांदा पेस्ट आहे. हा, कांदा आता पेस्ट. कांदा पेस्ट. आता हे खोबऱ्याची पेस्ट आहे. आता हे खोबऱ्याचे खीस. हा, किस. हो ते पण एकत्र करून मग हा. फ्राय करायचं. त्यानंतर बटर. अच्छा यात बटर घे टाकायचं. हा, किती प्रमाणात टाकायचं बटर? आपल्या चवीनुसार टाकायचं. ओके. आपल्याला जेवढं हा, चव हा. आहे. आणि मेन जो आयटम आहे खेकडा चरबी. चरबी. लय झणझणीत होऊ लागलाय. कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुम्ही झणझणीत करा, म्हणजे किती हा. तिखट करायचं किती नाही हा, ते तुमच्या लोकांच्या मागण्यानुसार. जास्तीत जास्त खेकडा मला तर स्पायसीच मागत असेल. हा, मागतात. लहान लेकरं आले तर ग्रीन खेकडा मागतात. अच्छा आता दही ऍड करणार का? थोडं, उगी आता थोडं. थोडीशी दही ऍड करणार आहे. नीट परतून घ्यायचं परत. हा, हा मसाला जेवढा तुम्ही व्यवस्थित परतचाल हा तेवढं खेकड्याला चव येणार. बर. आता हे आपण मग खेकडा फोडून घेतलेला आहे, हो तो टाकायचा. आता खेकडा, वरण कोथिंबीर पावडर बारीक केलेली, थोडी कोथिंबीर. अच्छा आणि नीट परतून घ्यायचं, मिक्स करायचं, एकजीव करायचं एक सगळं. जीव. हा. आता तुम्ही जे क्वांटिटी मध्ये खेकडा घेतलात हे किती लोकांचं बनलं जातं, म्हणजे किती जण खाऊ शकतात त्यात? दोघं जण खाऊ शकतात. दोघं जण. अच्छा फार तर दोघं व्यवस्थित. मॅक्झिमम किती किती ग्रॅम खेकडा होता आताचा आपलं घेतलेला? हा, म्हणजे आता हा एक खेकडा आणि हा. एक नांगी हम्म. अर्धा किलोचे. अच्छा म्हणजे खेकडा जेव्हा आपण घेतो तेव्हा एका खेकड्याचं वजन अर्धा पाऊण किलो आहे. मग बारीक साईजचे घेतले तर किलो मध्ये 6-7 बसतात. बर आणि मोठे साईज घेतला तर 2 बसतात. बर. त्याच्यावर बसत नाही. हा तर नीट लावा. खेकडा तयार झाला. नेट परतून घेऊन मस्त शिजून वगैरे घेऊन आता खेकडा आपला पूर्णपणे तयार झाला. तयार आहे. त्याला म्हणतात ग्रीन खेकडा मित्रांनो, बरोबर का? हा, ग्रीन खेकडा. आता तुम्ही पाहताय कलर कसा आला. पूर्ण कलर बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीन बनवा. आपण बजरंग थाली बघणार आहे ते की जे की पूर्ण प्युअर व्हेज आहे. तर त्यामध्ये काय काय येणार आहेत आता तुम्ही पण बघून घेऊया. सर सांगा काय काय हे असणार आहे. शिजलर आहे, हे पनीर बिरबली आहे, स्पेशल आमची भाजी, बैंगन मसाला आहे, बैंगन मसाला, दाल तडका, दाल तडका, हे महाराष्ट्रीयन मटर आलू आहे, महाराष्ट्रीयन मटर, आलू, और अच्छा हे हजरा जीरा राईस, घी राईस, हे ग्रीन राईस, अच्छा काश्मीरी पुलाव, काश्मीरी पुलाव, आणि हे जे आहे तो गाजर हलवा आहे. गाजर का हलवा. त्याच्याबरोबर रोट्या आहेत. रोट्या किती आहेत? अनलिमिटेड. तंदूर मागा, चपाती मागा, ज्वारीची भाकर मागा, जे मागेल ते. हे स्वीट असे हे आमची जम्बो थाळी आहे.
बजरंगचा हा 4 लोकांना अनलिमिट आहे. Unlimited. अनलिमिट 4 बरं. लोकांना. अच्छा. आणि हे सगळं खाऊन संपवल्यानंतर त्यांना विथ आईस्क्रीम आमच्याकडनं फ्री आहे. फ्री आहे. अच्छा. तर मित्रांनो, तुम्ही जेवण सगळं व्यवस्थित झाल्यानंतर की सगळ्याला हे असतं, सवय असतं की जेवण व्यवस्थित बाहेर गेल्यानंतर की थोडस आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स हे सगळं साठी त्यांना इकडे तिकडे दुसरीकडे जावं लागतं. पण आपल्या इथं तेही नाही आहे. तेही सोय आपल्याला इथं करण्यात आलेलं आहे. जसं तुम्ही बाहेर जेवण करून बाहेर येताच तुम्हाला इथं आईस्क्रीम, आईस क्यूब आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे ज्यूस पाहिजे ते सुद्धा इथं ज्यूस तुम्हाला अवेलेबल असे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीला हॉटेल माय चॉईस हे सगळं तुम्ही आता पूर्णपणे बघितलं. आणि आपल्याला इथला जो हॉटेल मालकान होता तो त्यांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलेले आहेत. कारण कुठल्याही हॉटेलमध्ये किचनमध्ये जास्त एंट्री देत नाहीत, फक्त दाखवतात. तर ह्याने तर आपल्याला किचनमध्ये एंट्री देऊन खेकडा कशा पद्धतीने बनवलं जातं त्याची रेसिपी पण आपल्याला दिलेल्या आहेत. त्यांच्या मनापासून मी त्यांना धन्यवाद करतो. तर मग तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तेवढं शक्य होईल तेवढं सगळं शक्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर तुम्हाला समक्ष येऊन तुम्हाला इथे येऊन भेट द्यायचं असेल तर तुम्हाला त्या इथलं ह्या हॉटेलचं डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि गुगल मॅपचं लोकेशन, इथलं जे एक्झॅक्ट लोकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करेन मी डिस्क्रिप्शनमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला इथं अवश्य एकदा येऊन एकदा भेट द्यायलाच पाहिजे. आणि इथले काही एक जण आपल्याला कस्टमरचं पण रिव्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे. तर कस्टमरला पण इतकं आवडलेलं इथलं टेस्ट आणि इथलं सर्व्हिस आणि इथलं जे भारतीय बैठक पद्धतीनं असलेलं जे सर्व्हिस आहे तर ते पण खूप त्यांना आवडलेलं आहे. तर त्यांच्याकडनं ते खास कोल्हापूरवरून आलेले जे तुम्ही ऐकलत असेल. तर मग मित्रांनो, आज आपण हे पूर्ण माय चॉईस हॉटेल ह्या पूर्णपणे तुम्हाला सविस्तरपणे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. तर मग मित्रांनो, तुम्ही कधी येणार आहे बजरंग थाली आणि स्पेशल खेकडा खाण्यासाठी तर नक्की या. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसाठी. इथपर्यंत वेळ दिल्याबद्दल आणि व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद म्हणतो. आणि तुम्हाला काय असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आपलं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. काही राहिला असेल, काही क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही त्याचा नक्की मी रिप्लाय देईल. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.